आज ना नणंदबाईंचा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस किचनमध्येच गेला बघा. चला सांगते कसं ते. आज होता संडे. संडे पण होता आणि फिश डे पण होता. आज सगळ्यांना सुट्टी होती, त्यामुळे टिफिनचं वगैरे काही टेन्शन नव्हतं. मग काय फिश बनवायचं ठरवलं. ते आहेत महाशय, आमचे गुलाबजामुन चोर. महाशयने गुलाबजामुनचा सत्यानाश केला होता. आले होते वासावरती फिश खायला. आणि आजचं माझं जेवण हे होतं, वांग्याचं भरीत आणि चपाती. आज मला वाटते माशाच्या वासामुळे सगळे मांजरे आमच्या घरीच राहतात वाटतं. असं काय आशासोबत खेळत होतं बघून भारी वाटत होतं. म्हणलं चला ह्याचा व्हिडिओ काढूया. मला काही फिश आवडत नाही म्हणून बनवायच्या आणि खायच्या भानगडीत मी काय लागत नाही. मग नणंदबाईंकडे कॉन्ट्रॅक्ट होतं त्याचं. आज दुपारी आम्ही थोडंसं बाहेर गेलतो. येता येता उसाचा रस पिला, इतकी गरमी लागत होती. इथं नवरोबा गाडीवरती पण सुकानं बसवून देत नाही. तू स्कूटी चालव म्हणून इतकं पाठी लागलं होतं. मग काय मला स्कूटी चालवावीच लागली. त्यांना घरात नाही ती नाही स्कूटीवर तर आराम निवांत बसावं ते पण नाही. संध्याकाळी परत नणंदबाईची इथं ड्युटी लागली. नाश्ता बनवून देत होत्या गार्लिक ब्रेड. सगळ्यांसाठी मस्त गार्लिक ब्रेड बनवून दिला. नणंदबाईंनी सगळ्यांनी मस्त तो खाल्ला. आज आपली इंडियाची मॅच होती. मग काय मॅच बघत बघत सगळ्यांनी मस्त गार्लिक ब्रेड खाऊन टाकला. त्यानंतर मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं. छोटा पॉकेट बडा धमाका होता हां. तरच मला हे 200 रुपयेमध्ये फक्त हे 2 नेकलेस रिसीव झालेले आहेत. बघितलंच मी त्यांच्या प्रेमात पडलेले. इतके छान आणि मस्त असे नेकलेस होते. हा एक आणि हा एक होता. साडीवरती घातल्यानंतर तर खूप मस्त दिसत होता. फक्त 200 रुपयेमध्ये बघा, आहे ना मस्त. हा होता दुसरावाला. हा तर त्याहून मस्त होता. सोनीवरची पण कानातले खूप छान होते. त्यानंतर तुम्ही हे दोन्ही नेकलेस असे पण घालू शकता. असं पण खूप छान वाटत होतं. तुम्हाला जर हवे असेल तर नक्की सांगा, लिंक मी देईन तुम्हाला. त्यानंतर आज वुमन डे पण होता. आमच्या घरात फक्त केक खायला निमित्त लागतं बघा. मग सगळ्यांनी मस्त असं वुमन डे सेलिब्रेट केला. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.